नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजचा व्हिडिओ अतिशय खास आहे, कारण आज जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ही खरं तर आपण बघत असतो, पण याच्या मागचं सायन्स आपल्याला माहीत नसतं आणि म्हणून ते इग्नोर्ड राहतं आणि खूप सारे बेनिफिट्स याच्यापासून आपण वंचित राहतो. आज आपण बोलणार आहोत विटॅमिन ई. विटॅमिन ईच्या कॅप्सूल्स तर आपण नेहमीच बघत आलोय, बऱ्याचदा आपण यूजही केलेला आहे. त्याचा प्रॉपर यूज आपण केलाय का, किंवा विटॅमिन ई आपल्याला नैसर्गिक सोर्स मधून सुद्धा मिळू शकतो, हे सगळं आपण बघणार आहोत. आणि विटॅमिन ई कुणी वापरू नये, कुणासाठी हे हार्मफुल आहे आणि दिवसाला किती विटॅमिन ई आपण घेतलं पाहिजे, म्हणजे काय फायदे होतील, ही सगळी माहिती आज आपण बघणार आहोत. विटॅमिन ईचे खरंच खूप जादुई फायदे आहेत आणि ते ऐकल्यावर तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल. विटॅमिन ई म्हणजे नक्की काय? विटॅमिन ई हे एक फॅट सोल्युबल विटॅमिन आहे आणि ते वेगवेगळ्या फॉर्ममध्ये अवेलेबल असतं. यातलं फक्त अल्फा टोकोफेरॉल हेच विटॅमिन, हा जो फॉर्म आहे हाच आपल्या मानवी शरीरासाठी उपयुक्त असतो. विटॅमिन ई हे बऱ्याच आजारांमध्ये उपयुक्त आहे आणि फक्त स्किन आणि केसांसाठी नाही, तर अजूनही फार मोठे फायदे. फर्टिलिटीमध्ये सुद्धा याचे खूप सारे फायदे आहेत. आपली फर्टिलिटी कशी बूस्ट होते, अंड, स्पर्म्स यासाठी आपल्याला काय फायदा होतो ते सुद्धा मी सांगणार आहे. त्याच प्रकारे हार्ट, कॅन्सर अशा डिसीजेससाठी सुद्धा विटॅमिन ई घेणं अतिशय गरजेचं आहे. आता हे जे विटॅमिन ई आहे ना, हे अतिशय स्ट्रॉंग अँटीऑक्सिडंट आहे. म्हणजेच काय, फ्री रॅडिकल्समुळे आपल्या हेल्दी पेशींना जे नुकसान होतं, जे डॅमेज होतं, तर अशा फ्री रॅडिकल्सना नियंत्रणात ठेवण्याचं, कमी करण्याचं काम हे विटॅमिन ई करत असतं. म्हणूनच जे डिजनरेशन होतं, स्किन आपली लूज पडते किंवा बऱ्याच गोष्टींचं जे डिजनरेशन होतं, इवन न्यूरो सेल्स पण डिजनरेट होऊन अल्झायमर सारखे डिसीजेस होतात. जर आपण आपल्या आहारात सुरुवातीपासूनच विटॅमिन ई घेतलं तर ते आपल्याला खूप मोठ्या मोठ्या आजारांपासूनही वाचवू शकतं. आणि अगदी नाममात्र विटॅमिन ई आपल्या रोजच्या आहारात असणं, रोजच्या पूर्ण दिवसामध्ये आपण सेवन करणं गरजेचं आहे, परंतु तरीही ते इग्नोर्ड आहे. आता हे विटॅमिन ई आपल्या रोजच्या कुठल्या खाण्याच्या सोर्सेसमधून मिळेल आपल्याला, हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यापूर्वी विटॅमिन ईचे आपण काही फायदे बघूयात. विटॅमिन ई हे एक स्ट्रॉंग अँटीऑक्सिडंट असल्यामुळे आपल्या प्रजनन संस्थेचे, स्त्री आणि पुरुष दोघांच्याही प्रजनन संस्थेचे आरोग्य सुधारते. त्याचप्रमाणे डीएनए फ्रॅगमेंटेशन कमी करते. अंड्याची क्वालिटी आणि शुक्राणूंची क्वालिटी सुधारण्यासाठी विटॅमिन ई आपल्याला मदत करतं. आरडीए नुसार वयोगट 14 वर्ष आणि पुढील व्यक्तींसाठी फक्त 15 mg विटॅमिन ईचं सेवन डेली करणं आवश्यक आहे. तर बाळंतिनी म्हणजे दूध येणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी किंवा प्रेग्नंट स्त्रियांसाठी याचं प्रमाण थोडंसं जास्त, म्हणजे 19 mg इतकं आहे. फर्टिलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी विटॅमिन ई कसं मदत करतं? थिन युटेराइन लाइनिंग म्हणजे आपल्या गर्भाशयाचं अस्तर हे जर पातळ असेल तर गर्भधारणा होण्यास अडचण येते. जर आपल्यामध्ये विटॅमिन ई आपण पुरेसं सेवन करत असू आणि याची डेफिशियन्सी आपल्याला नसेल, तर गर्भाशयाकडे जाणारा रक्तपुरवठा व्यवस्थित होतो आणि गर्भाशयाचं जे लाइनिंग आहे हे थिक, जाडसर बनायला मदत होते, ज्यामुळे गर्भधारणा सहज व्हायला मदत होते. विटॅमिन ई आपल्या महिलांसाठी, मुलींसाठी तर अतिशय गरजेचं आहे. विटॅमिन ईचं योग्य प्रमाणात सेवन करणाऱ्या मुलींमध्ये मेन्स्ट्रुअल क्रॅम्प्सचा जो त्रास आहे, पाळीच्या वेळी जो त्रास होतो, पाठ, पोट, कंबरदुखी, पोटऱ्या दुखणं, हा सगळा त्रास त्यांच्यामध्ये कमी प्रमाणात दिसून येतो. विटॅमिन ई ॲम्निओटिक सॅकला, म्हणजे बाळ ज्या पिशवीत राहतं त्या सॅकला प्रोटेक्ट करण्याचं काम करतं. म्हणूनच जे कपल कन्सीव्ह करण्यासाठी प्रयत्न करतात त्यांना विटॅमिन ईच्या सप्लिमेंट्स डॉक्टर प्रिस्क्राईब करतात. त्याचप्रमाणे ज्या स्त्रिया मेनोपॉझल काळातील आहेत, म्हणजे ज्यांची पाळी आता जाण्याच्या मार्गावर आहे, अशा स्त्रियांना हॉट फ्लॅशेसचा त्रास खूप जास्त होतो. त्यांनाही विटॅमिन ई जर योग्य प्रमाणात त्यांनी घेतलं तर हा त्रास कमी होतो. एकूणच काय, विटॅमिन ई जे आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. विटॅमिन ई मुळे आपली जी विजन आहे ती सुद्धा स्ट्रॉंग होते. म्हणूनच चष्मा लागू नये किंवा विजन आपली चांगली राहावी, दृष्टी चांगली राहावी, यासाठी विटॅमिन ई, बदाम यासारख्या गोष्टी आपण खातो. त्याचप्रमाणे विटॅमिन ई ही स्मरणशक्ती वाढीसाठी देखील खूप गरजेचं आहे. एकूणच काय, तुम्हाला आता कळलंय की विटॅमिन ई हे अगदी लहान मुलांपासून अगदी प्रौढांपर्यंत, वृद्ध वयस्कर माणसांपर्यंत
सगळ्यांसाठी एक मॅजिकल विटॅमिन आहे आणि ते आपल्या खाण्याच्या नॅचरल नैसर्गिक सोर्सेसमधून सुद्धा आपल्याला मुबलक प्रमाणात मिळू शकतं. फक्त कुठल्या सोर्सेसमधून मिळतं हे आपल्याला माहीत नसतं आणि म्हणून हे दुर्लक्षित केलं जातं. तर आता तुम्हाला कळलंय की फक्त 15 mg पर्यंत विटॅमिन ई आणि प्रेग्नंट असाल, लॅक्टेटिंग मदर असाल तर 19 mg पर्यंत पुरेसं आहे. ते कसं मिळणार ते देखील मी तुम्हाला सांगते. प्रथम आपण बघूया की विटॅमिन ई ची डेफिशियन्सी आपल्यामध्ये आहे हे आपण कसं ओळखणार. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जर कमी दिसत असेल किंवा विजनचा, दृष्टीचा कुठलाही दोष असेल तर विटॅमिन ई कमी असण्याची शक्यता असू शकते. त्याचबरोबर हातापायांमध्ये विकनेस आलेला असेल, हातापायांच्या ज्या हालचाली आहेत त्या कंट्रोल्ड नसेल, मधूनच कुठलाही हातापायांचा पोर्शन हा निकामी झालाय किंवा काम करत नाहीये, हालचाली कंट्रोल नाहीये असं वाटत असेल तर मग हे विटॅमिन ईच्या डेफिशियन्सीचं लक्षण असू शकतं. त्याचप्रमाणे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल, म्हणजे वारंवार अगदी छोटे मोठे आजार, सर्दी, खोकला, पडसं तुम्हाला लगेचच होत असेल तर हे देखील एक विटॅमिन ई कमी असण्याचा संकेत असू शकतो. आता आपण बघूया कुठल्या नैसर्गिक सोर्सेसमधून आपल्याला हे विटॅमिन ई मिळेल. सगळ्यात पहिला सोर्स म्हणजे बदाम. तुम्ही रात्रीचे 4 बदाम भिजवून ठेवत सकाळी जर चावून खाल्ले तर यामुळे तुम्हाला विटॅमिन ई नॅचरली मिळणार आहे. दुसरा अन्नपदार्थ सूर्यफुलाच्या बिया. सूर्यफुलाच्या बियांमध्ये सुद्धा विटॅमिन ई असतं आणि म्हणूनच सूर्यफुलाच्या बिया रोस्ट करून तुम्ही खाल्ल्या पाहिजे. बऱ्याचदा सीड सायकलिंग या गोष्टीमध्ये सूर्यफुलाच्या बिया देखील इन्क्लूड केलेल्या आहेत. या तुम्ही रोस्ट करून एक चमचाभर खाऊ शकता. तसंच टोमॅटो, पालक, भोपळा, आंबा यासारख्या गोष्टींमधून सुद्धा तुम्हाला मुबलक प्रमाणात विटॅमिन ई मिळतं. ॲस्पॅरागस आणि अवोकॅडोज यामधून देखील तुम्हाला विटॅमिन ई मिळतं. आता तुम्ही म्हणाल की खूप प्रमाणात विटॅमिन ई जर आपल्याकडून खाल्लं गेलं तर ते सेफ आहे का, ते चालतं का? हो, नॅचरली मिळणाऱ्या सोर्सेसमधून विटॅमिन ई योग्य प्रमाणात तुम्ही खाल्लं तर हे तुम्हाला चालू शकतं. याचा अर्थ असा नाही की खूप विटॅमिन ई खायचे म्हणून भरपूर बदाम खायचे किंवा एकच गोष्ट भरपूर खायची. तुम्ही संतुलित अधूनमधून पालक, टोमॅटो, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया अशा गोष्टी मिक्स करून परिपूर्ण पद्धतीने, संतुलित पद्धतीने विटॅमिन ई घेण्याचा प्रयत्न करा. विटॅमिन ई न्यूरोजनरेटिव्ह डिसीजेस आणि कॉग्निटिव्ह डिसीजेस याच्यामध्ये मदत करतं. कारण आपण बघितलंय हेल्दी सेल्सचं जे फ्री रॅडिकल्स पासून होणारं डॅमेज आहे, जे नुकसान आहे ते वाचवण्यासाठी विटॅमिन ई मदत करतं आणि म्हणूनच विटॅमिन ई अल्झायमर सारख्या आजारात हा आजार होऊच नये म्हणून जर आपण आधीपासूनच योग्य प्रमाणात विटॅमिन ई घेत असू तर आपल्याला बऱ्याच मोठ्या आजारांना पुढे सामोरं जावं लागणार नाही. एका स्टडीप्रमाणे हार्ट डिसीजेस कमी करण्यासाठी ब्लड क्लॉट्स, आर्टरीज ब्लॉक होऊ नये म्हणून देखील विटॅमिन ई आपल्याला मदत करतं. योग्य प्रमाणात विटॅमिन ईच्या सेवनामुळे पार्किन्सन्स सारखे जे आजार आहेत ते देखील आपल्याला होत नाही. विटॅमिन ई आपल्या त्वचेला मॉइश्चराईज तर करतच, त्याचबरोबर विटॅमिन ई आपल्याला सोलार रेडिएशन्स पासून देखील वाचवतं आणि स्किन सेल्स डॅमेज होण्यापासून वाचवतं. आणि म्हणूनच रात्री झोपताना जर तुम्ही शुद्ध ॲलोवेरा जेल पल्प हा विटॅमिन ई कॅप्सूल हे दोन्ही मिक्स करून चेहऱ्याला लावून पूर्ण रात्रभर ठेवून सकाळी चेहरा धुतला तर तुमचा चेहरा जास्त ग्लो करतो आणि स्किन सेल्स डॅमेज होण्यापासून वाचतात आणि मॉइश्चराईज झाल्यामुळे छान तुमची त्वचा हेल्दी बनते. तसेच आपले केस चमकदार आणि छान व्हॉल्यूम वाढण्यासाठी देखील विटॅमिन ई आपल्याला मदत करतं. विटॅमिन ई कॅप्सूलच्या स्वरूपात कशा घ्यायच्या, तर कॅप्सूलच्या स्वरूपात विटॅमिन ई आपल्याला जर घ्यायचं असेल तर डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन मस्ट आहे. कारण ओव्हरडोस ऑफ विटॅमिन ई हे आपल्यासाठी नुकसानदायक आहे. विटॅमिन ई ची जर डेफिशियन्सी आहे असं तुम्हाला वाटत असेल तर डॉक्टर प्रिस्क्रिप्शन विटॅमिन ई सप्लिमेंटसाठी देखील गरजेचं आहे. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.